ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। सनातन धर्मामुळे देशाचं वाटोळं आता हे जे दोन पक्ष आहेत यामध्ये माननीय आव्हाड साहेब असतील आणि माननीय राऊत साहेब असतील, यांच्यावर आता किती बोलावं आणि आपण किती त्यांच्या प्रश्नाला उत्तर द्यावं हा एक मार्मिकतेचा विषय झालेला आहे। मला असं वाटतं की या दोन्हीही महाशयांना महाविकास आघाडीमध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये उत्तर सर्वसामान्य नागरिक आणि जनता दिल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून माझी पत्रकार महोदय आणि सगळे आमच्या सन्मान्य पत्रकारांना देखील विनंती आहे की राऊत साहेब आणि आव्हाड साहेबांचे कुठलेही स्टेटमेंटचं उत्तर माझ्याकडून घेऊ नका, कारण की ते उत्तर देशात किंवा विश्वात कोणाकडे नसेल असे यांचे प्रश्न असतात। आणि तुम्हाला विश्वासाने सांगतो की यांच्याकडे स्वतःच्या प्रश्न सुद्धा उत्तर नाही आहेत। त्यामुळं हे जो परिणाम झालेला आहे हा त्या सगळ्याचा निदर्शन आपल्याला यांच्या स्टेटमेंटवरून दिसतं। मागे पण श्रीरामाबद्दल बोलले होते, आताही म्हणतात की सनातनी लोक आहेत आणि शिवरायांचा राज्याभिषेक नाकारला, शंभू राजांना त्यावेळी बदनाम केलं, कोणाला खुश करण्यासाठी वक्तव्य केले जातात। आता शेवटी त्यांच्या मतदारसंघामध्ये जी भौगोलिक परिस्थिती आहे, त्यांचा मतदार आणि त्यांच्या असलेल्या सगळ्या परिसरामध्ये असलेल्या नागरिकांना खुश करण्यासाठी त्यांना ते बोलणं क्रमप्राप्त आहे। तो त्यांचा व्यक्तिगत मत आहे, त्याचा त्यांचा फायदाही मिळत असेल तर त्यांना शुभेच्छा आहेत। बाकी त्या पलीकडं मी स्पष्टपणे त्यांच्या या वक्तव्याचं खंडन करतो आणि निषेध नोंदवतो। आपण म्हटलं की आमच्याकडे असलेला प्रत्येक जण हा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे, मात्र भाजपमध्ये दोन गट पडल्याचं दिसून येतंय। दोन नाही, तीन पक्ष जेव्हा देशातला सर्वात मोठा, विश्वातला सगळ्यात मोठा पक्ष आहे, देशातला सर्वात मोठा पक्ष आहे, राज्यातला सर्वात मोठा पक्ष आहे, तर शिर्डीमध्ये पण सर्वात मोठा पक्ष भाजपच आहे। आणि म्हणून स्वाभाविक आहे की उमेदवाराची संख्या जास्त असणं काय चुकीचं नाही। प्रत्येकाला वाटतं मी नगराध्यक्ष व्हावं, प्रत्येकाला वाटतं नगराध्यक्ष होऊन विश्वस्त भरून साईबाबा संस्थांमध्ये जावं, प्रत्येकाला वाटतं विश्वस्त होऊन साईबाबांची सेवा करावी। आता जर सगळ्यांची भावना साईबाबांची सेवा करायची असेल तर मग त्याला कोण थांबू शकतं? शेवटी हे पुढारी म्हणून नव्हे पण साई भक्त म्हणून यांना खरं नगराध्यक्ष व्हायचं असं माझं व्यक्तिशः मत आहे। तर बाबा कोणाची इच्छा पूर्ण करतात हे आपण पाहू। तुम्ही म्हणालात की मी कोणत्या स्टेजवर असेल मला सांगता येणार नाही, पक्षीय चिन्हावर निवडणूक लढवली जाणार आहे का आघाड्या करून निवडणूक? कोणत्या स्टेजवर म्हणण्यापेक्षा कुठल्या उमेदवाराच्या स्टेजवर असंही असू शकतं की अपक्ष एखादा व्यक्ती असेल ज्याला माझी आवश्यकता असेल आणि तिथं तुलनेमध्ये आघाड्या झाल्यानंतर भारतीय जनता पार्टी नसेल आणि जनतेचं असं मत आढळलं की अपक्ष उमेदवारच सरस आहे, तर जनतेच्या मनाच्या विरोधात आपल्याला जाता येत नाही। भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही विरोधी उमेदवाराला आपण ताकद दिली नाही आणि देणारही नाही। मात्र एखादा व्यक्ती जिथं भारतीय जनता पार्टीचं चिन्ह नसेल आणि अपक्ष उमेदवार असेल तर आपण निश्चित जनतेच्या माहिती अनुसार, जनतेच्या मतानुसार आपण त्याला पाठिंबा देऊ शकतो। मला वाटतं की ही निवडणूक ऐतिहासिक राहणार आहे। मतदारांना चांगल्या पद्धतीने मनोरंजनही होईल, कारण की जेवढी उमेदवार आरोप प्रत्यारोप झाल्याशिवाय मतदार पण मनोरंजक गंभीर निवडणूक नाही झाली पाहिजे, कोपरखळ्या झाल्या पाहिजे, आरोप प्रत्यारोप झाले पाहिजे। आणि वैशिष्ट्य या शिर्डीचं असं आहे की शिर्डीचा मतदार प्रत्येक भाषण करणाऱ्याला ओळखतो, आतमधून ओळखतो। त्यामुळं कोण खरं बोलतं कोण खोटं बोलतं, लोक सभेला जातील खरं, पण जेव्हा मतदान करायला बाहेर पडतील तेव्हा ते काय करतील हे मला माहिती आहे, त्यांना माहिती नाही। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।